लाखोंच्या संख्येनं पंढरपुराकडे ही मंडळी जातीच कशी, किंवा ज्यांचं वय थकलेलं असतं, ज्यांना चालता येत नाही, ती माणसं, ती म्हातारी माणसं कशी चालतात इतक्या दूरवर, आणि त्या पांडुरंगाला भेटण्याची आस त्यांच्या अंतःकरणामध्ये कोण जागृत करत असेल. वर्षभर त्या वारीची त्या ठिकाणी ते वाट पाहतात, आणि ती वारी जवळ आली की आपोआपच ती पावलं त्या दिशेनं चालायला लागतात. मनामध्ये एक उमाळा निर्माण होतो, अंतःकरणामध्ये एक आस निर्माण होते पांडुरंगाला भेटण्याची. अहोरात्र चालल्यानंतर, दिवस रात्र चालल्यानंतर, त्या पंढरीच्या त्या पांडुरंगासमोर उभं राहिल्यानंतर तो पांडुरंग दिसायला लागतो. कटेवरती हात ठेवलेला पांडुरंग दिसायला लागतो, आणि डोळ्यातून अश्रू घळायला लागतात. कारण पांडुरंग आपल्या अंतःकरणामध्ये रुजलेला असतो, त्या वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये रुजलेला असतो. घरून अंथरुणावर पडल्या पडल्या पांडुरंग भेटणार नाही, मूर्ती दिसेल. साक्षात पांडुरंगाचं दर्शन त्या वारकऱ्याला होतं, जी पावलं पंढरीच्या दिशेनं जातात. जय हरी.